वेळापूरमध्ये माऊलींचा मुक्काम आहे आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस जरी झाला असला तरी वारकऱ्यांच्या पंक्ती ज्या आहेत ते नियमितपणे अशा बसतात। जसं की दुपारची सकाळची पंगत जी आहे ते त्या पद्धतीची पंगत जी आहे ती रात्रीच्या दरम्यान वेळापूरमध्ये आपल्याला वारकऱ्यांची पाहायला मिळते। आणि त्यानंतर काही वारकरी देखील माझ्यासोबत आहेत। महाराज, पाऊस किती वाजता आला होता? नंतर स्वयंपाकाची वगैरे लगबग किती तास चालली? आता मात्र पंगत बसली। दुपारी स्वयंपाक करण्याच्या पूर्वी या ठिकाणी भरपूर पाऊस पडला तरी वारकऱ्यांना भोजन करण्याकरता आमच्या असणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या भाविकांनी भरपूर मेहनत घेऊन या ठिकाणी संपूर्ण स्वयंपाक पूर्ण केलेला आहे। आजचे जे अन्नदाते आहेत आमचे मान्य असणारे पंडितरावजी व्यंकटरावजी सावंत उखळीकर यांची बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पंगत आहे। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे या ठिकाणी ते आज उपस्थित नाहीत, पण त्यांचे मेहुणे असणारे आमचे मोहिते पाटील आज त्यांनी या ठिकाणी त्यांच्यातर्फे संकल्प सोडलेला आहे। ते दोन गोष्टी। खरं तर मला एक सांगा, तुमची देखील पंगत जी आहे ती पार पडली, मात्र सासवडच्या पुढला हा टप्पा वारकऱ्यांचा इकडं आहे, इकडं वारकऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो स्थानिकांकडून? प्रतिसाद म्हणजे लोकलची जी जनता आहे ती खूप म्हणजे मेहनत घेते, सहकार्य करतात। आलेल्या आमच्या प्रत्येक वारकऱ्यांचं सहकार्य करतात वारकऱ्यांना। आपलं ते वेळोवेळी अडचणीला याला त्याला जेवणाची व्यवस्था किंवा बाकीचं जे काय असेल पाणी रस्त्यांनी जी काय सोय असेल ते पूर्ण हे करतात। म्हणजे असं आपलं ते मग काय अडचणी येऊ देत नाही ते आपलं। तुम्ही संकल्प सोडलाय, नेमकं काय प्रतिक्रिया? किती भाविकांचा स्वयंपाक वारकऱ्यांचा बनवला? आज 1000 वारकऱ्याचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि आमचे मेहुणे पंडितराव सावंत यांचे फार पूर्वीपासून पंगत आहे। मी 12 वर्षापासून येतो, पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मला 2-4 वेळेस संकल्प सोडण्याची महाराजांनी परवानगी दिली। महाराज, खरं पाहिलं तर ही जी तयारी आहे, जसं की सासवडपासून पुढला जो हा टप्पा आहे, म्हणजे जसं की आत्ताच विचारलं आम्ही की हा स्थानिकांकडून नेमकं प्रतिसाद कसा मिळतो आणि सासवडच्या पलीकडं म्हणजे आळंदी ते सासवड इथपर्यंतचा प्रतिसाद कसा मिळतो स्थानिकांना? आपले वारकरी पुणे जिल्ह्यामध्ये जे आहेत ते म्हणजे भरपूर त्या ठिकाणी संपूर्ण असणारे जे भाविक आहेत, तर त्या भाविकांची व्यवस्था पुणे जिल्ह्यातील भाविक, सातारा जिल्ह्यातील भाविक आणि सोलापूर जिल्ह्याला आल्यानंतर थोडं वारकऱ्याला थोडं कमी प्रमाणामध्ये व्यवस्था होते, पण तरीसुद्धा आमच्या गावाकडचे भाविक जे आहेत या ठिकाणी अन्नदान घेऊन प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपल्या पंक्ती दिवशी हजर राहतात आणि वारकऱ्यांना भोजन देतात। या ठिकाणी तुम्ही काठीवर असून या दिंडी सोहळ्यामध्ये चालतात? हो हो। काय वय काय तुमचं? 61-72 72 वर्ष आहे माझं। ओके, धन्यवाद। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन। आणि माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी मुक्कामी आहे आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, वेळापूर।